फक्त न्यूज 18 लोकमत. तर मी प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. आपल्यालाच माहिती आहे की 64 कलाचा अधिपती श्री गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक आबालवृद्धांपासून प्रत्येकजण उत्सुक असतो की गणराया केव्हा येणार, बाप्पा कधी येणार. या बाप्पाची आराधना करण्याची संधी कधीही कोणीही सोडत नाही. त्या ठिकाणी वय नसतो, समाज नसतो, पक्ष नसतो, तर त्या ठिकाणी असते फक्त गणपती बाप्पाची आराधना. न्यूज 18 लोकमतच्या मुख्य कार्यालयात सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आणखी याच गणरायाच्या दर्शनासाठी आपले सगळेच अभिनिवेश बाजूला करून अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत. आज आपल्यासोबत आहेत प्रवीण दरेकर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमदार आहेत, मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत, पण आज या ठिकाणी आहेत ते गणेश भक्त प्रवीण दरेकर आपल्यासोबत आलेत. प्रवीणजी, आपलं स्वागत. नमस्कार. कहते हैं विघ्न होते हैं तभी तो आते हैं विघ्नेश्वर. काय साकडं घालत फिरताय तुम्ही गणरायाला, जरा जाणून घ्यायची इच्छा आहे. आपण अत्यंत समर्पकपणे गणरायाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहात की इथे जात पात पक्ष धर्म याच्या पलीकडे आराधना, आणि मीही ती आराधना करण्यासाठी IBN लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे. आणि मला वाटतं बाप्पाकडं काय मागायचं. बाप्पाला तर सगळं समजतं. बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि राज्यावर वेगवेगळ्या प्रकारची संकट येतात, येऊ घातलेत. ती सगळी संकट दूर हो. आणि आज राजकारण एक भरकटलेल्या दिशेला त्या ठिकाणी चाललेलं आहे. कोण चूक कोण बरोबर यावर चर्चा होऊ शकते, परंतु नॉन इश्यू होत आहेत आणि विकासाच्या मुद्द्यापासून त्या ठिकाणी लोक दूर जात आहेत. आणि मग व्यक्तिगत हेवेदावे, द्वेष, एखादं नॅरेटिव्ह क्रिएट करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणं, असं कधीच महाराष्ट्रात झालं नव्हतं. तर बाप्पाला मी प्रार्थना करेन की बाप्पा, महाराष्ट्राचं राजकारण खूप सुसंस्कृत आहे. अनेक पक्ष झाले, अनेक नेते झाले, टीका तर होत होत्या, विरोध पण होत होता, परंतु आता ज्या विकृतीकरण राजकारणाचं होऊ घातले ते होता कामा नये. कारण कुठलाही विषय घ्यायचा आणि त्याला जातीय, त्याला विद्वेषाचं स्वरूप द्यायचं, हे जे काय या ठिकाणी सुरू आहे, सत्ताधारी पक्ष म्हणून टीका करा, आरोप करा, लोकशाहीमध्ये ते बलस्थान आहे, स्वागतार्ह आहे. परंतु त्या ठिकाणी केवळ राजकारण करण्यासाठी अशांतता निर्माण झाली तरी चालेल, मुडदे पडले तरी चालतील, रक्तपात झाला तरी चालेल, हा जो विद्वेष पसरवण्याचं काम काही विघातक शक्ती कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून किंवा कोणाला तरी पडद्यामागे राहून जे चालवत आहेत, ते महाराष्ट्रासाठी खरोखर घातक आहे. महाराष्ट्राच्या विकासाला खीळ लावणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, खरं आहे की एक वेगळी संस्कृती महाराष्ट्रानं जपली, जोपासली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ठेवा हा जगामध्ये सगळ्याच ठिकाणी वाखाणला गेला. पण याच महाराष्ट्रामध्ये आपण जसं बोललात की राजकारणी भरकटताय, प्रश्न हा सर्वसामान्यांना सुद्धा पडतो की राजकारणी भरकटताय का राजकारण सुद्धा भरकटत चाललंय. कोण जबाबदार आहे याला? नाही, शेवटी राजकारण हे राजकारणी लोक चालवत असतात. आणि जेव्हा राजकारण चालवणारा भरकटतो तेव्हा राजकारण भरकटतं. ते एकमेकाच पूरक गोष्टी आहेत. मला वाटतं चांगलं राजकारण व्हायला पाहिजे तर चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम. स्वतः राजकारण्याने आम्ही दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे, तर ऑटोमॅटिकली राजकारण त्या ठिकाणी दुरुस्त होतं. आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक राजकारणी म्हणून तुम्ही बोलताय, हा महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होते. पण निवडणुका जसजशा येत चालल्या आहे तसतसा अनेक विषय सुद्धा खूपच तापत चाललेत. आता खरं तर मराठा आरक्षण हा विषय खूप आहे. म्हणजे की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, त्याच्या आधीसुद्धा अनेकांनी केलेले आंदोलन, वेगवेगळ्या प्रकारच्या 6 याचिका हायकोर्टामध्ये याचकरता प्रलंबित आहे, त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. आणि त्यातच EWSच्या मागणीसाठी सुद्धा अनेक जण पुन्हा एकदा आग्रही होत आहे. काय आहे नेमकं हे ACBC EWS या दोघांचा लढा कसा बघताय तुम्ही याकडे? प्रशांत, थोडा वेळ द्या मला. कारण महाराष्ट्राच्या दृष्टीनं, मराठा समाजाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आणि संवेदनशील असा विषय आहे. खरं म्हणजे मराठा समाजानं अण्णासाहेब पाटलांपासून आंदोलनं जी उभी केली, मग त्यानंतर अण्णासाहेब जावळे असतील, अनेक लोकांची नावं घेता येईल की ज्यांनी मराठा समाजासाठी हौतात्म्य पत्करलं, आंदोलनं उभी केली. त्यातनं आजपर्यंत मराठा समाजाचा संघर्ष आणि आंदोलन सुरू आहे.
मध्ये लाखोचे मुकमोर्चेही निघाले, त्याला नेतृत्व पण नव्हतं. त्याच्यामुळे मराठा समाजाला जरांगे आहे म्हणून आंदोलन आहे असं काय मानायचं कारण नाही. जरांगे नव्हते तेव्हाही लाखोचे मुकमोर्चे होत होते. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो की गर्दी मराठा समाजांच्या प्रश्नांची आहे, भावनांची आहे. इथं नेता महत्त्वाचा नाही आहे. आता योगायोगाने कोणतरी करतं आहे, जरांगे आले, जरांगेना आम्ही सगळ्यांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या मराठा समाजाच्या लोकांनी समर्थन दिलं. परंतु जोपर्यंत मराठ्यांचा आरक्षण प्रश्न या विषयावर ते बोलत होते, आंदोलनाची दिशा होती, तोपर्यंत सुरळीत होतं. पण ज्या वेळेला हे आंदोलन भरकटतंय, कोणतरी राजकीयदृष्ट्या चालवतंय, जी मागणी मिळणारच नाही, होणारच नाही, ती जाणीवपूर्वक मागितली जाते. कारण सुरुवातीपासून जर आपण जरांगेचे रंग कसे कसे बदलत गेलेत बघितलेत, तर पहिली मराठ्यापुरती, मराठवाडा विभागापुरती मागणी होती. कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर व्हाव्या, ती मान्य झाली, समिती नेमल्या गेल्या, हैदराबादला लोक. नंतर मग ही मागणी राज्यव्यापी झाली, सगळे सोयऱ्याच्या संदर्भात नोटिफिकेशन काढलं, हरकती आल्या, विषय प्रलंबित राहिला. मग जे जे त्या ठिकाणी सांगत होते ते होत होतं. मग जरांगेंना प्रॉब्लेम झाला, अरे आता तर सगळं होतं, आपलं नेतृत्व टिकेल कसं? म्हणजे मराठा समाजाच्या प्रश्नांपेक्षा मग त्यांना नेतृत्व महत्त्वाचं वाटायला लागलं. आणि मग त्यातनं जे मिळणार नाही असं मागा. आता ओबीसीच्या संदर्भात स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीची तर भूमिका आहे. शेवटी आपल्या देशात संविधान मोठं आहे, कायदा मोठा आहे. बरं, आम्ही देवेंद्रजी असताना आरक्षण दिलं, राणेसाहेब असताना दिलं. आता आरोपी करायला पाहिजे होतं उद्धव ठाकरेंना. 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना टिकवता आलं नाही. पण व्हिलन कोणाला करतायत? देवेंद्र फडणवीसांना. ज्या माणसाने दिलं, ज्या माणसाने सारथी आणलं, अनेक लोकांना आज प्रशिक्षणार्थींना त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मोठं होत आहेत. उद्योग व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाखाच्या वर रोजगार आज त्या ठिकाणी दिलेत. इंटरप्ट करतो तुम्हाला मध्ये. या सगळ्या विषयात म्हणजे गेल्या काही कालावधीपासून जर का आपण बघितलं तर घटना कोणतीही असो, विषय कोणताही असो, विरोधक म्हणून जितके आपण बघतो की सगळेच पक्ष, राजकीय नेते, प्रमुख यांच्या तोंडून या सगळ्याच गोष्टींना जबाबदार म्हणून फक्त एकच नाव येतं, म्हणजे देवेंद्र फडणवीस. याचं कारण या राज्यामध्ये कोणाला तरी असं वाटत होतं की मीच एक अनभिक्षित असा नेता किंवा सम्राट राजकारणातला आहे. आणि 50 वर्षात ते जमून गेलं. परंतु 50 वर्षात नंतर एक असा देवेंद्र फडणवीस निघाला की ज्याने त्यांना नीट समजलं आणि महाराष्ट्राचं राजकारण मी समजतो आणि त्यांच्या डावाला प्रतिडाव करत महाराष्ट्रात एक तरुण उभरता नेता म्हणून ते इस्टॅब्लिश झाले. आणि हेच दुखणं काहींचं होतं, आपल्यालाही समजत असेल मी कोणाला म्हणायचं आहे ते. आणि मग आता हा तरुण नेता पुढे आला आहे, अरे मग माझं काय? आणि त्यातनं मग देवेंद्र द्वेष, एखादं विष त्या ठिकाणी कालवावं अशा पद्धतीत पसरवला गेला. आणि ज्याचं टोक गाठलं आता जे काही महाराष्ट्रात सुरू आहे, त्या उत्पत्तीत त्याच्यातनं सगळे आलेली आहे आणि ही दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना दोषी काय ठरवायचं कारण आहे? आता मला सांगा, सरकार शिंदे सरकार आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत. सरकार म्हणून टीका करा ना, टीकेला आम्ही सामोरं जातो. औरंगाबादमध्ये सुद्धा एक युवती मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आंदोलनाला बसली, उपोषणाला बसली. 10वा दिवस आहे. कसं बघताय तुम्ही याकडे? नाही, मला वाटतं मराठा समाजात तर अनेक आंदोलन करतात. मराठा समाज स्पिरिच्युअल आहे. आंदोलन लढणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्याच्यामुळं काही एक जरांगे नाही, असे प्रत्येक जिल्ह्यात जरांगे निर्माण होईल एवढी नेतृत्व क्षमता आमच्याकडे आहे. आमच्या नारी शक्तीत पण आता त्या महिला जेव्हा आंदोलन मागे मूकमोर्चे निघाले, कोणी आंदोलन उभं केलं? माझ्या तरुणी त्या मुली जे भाषण करत होते, जे आग ओकत होते की आम्हाला नोकऱ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, पदोन्नतीत प्रॉब्लेम आहे, ॲडमिशनचा प्रॉब्लेम आहे, त्यातनं मूकमोर्चा उभा राहिला. त्याच्यामुळे तेव्हाही ते आमच्या मुलींचा मोठा स्वभाव होता. आत्ताच्या या भरतीमध्ये नेमकं काय झालं? EWS या मागणी काहीतरी गोंधळ झाला, वेगवेगळ्या लोकांना तुम्ही बघा, म्हणजे
आपल्या हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणं ज्याला बोलतात प्रशांत, ते सुरू आहे. EWS आरक्षण हेच चिरंतन संविधानिक होतं आणि त्या EWSमध्ये 85% अगदी 90% जाते लाभ मराठा समाज घेत होता, कारण मारवाडी वगैरे सिंधी वगैरे जे कोण आहेत ते त्याचा लाभ घेत नव्हते, सक्षम होते. त्यामुळे 80-90% होणाऱ्या EWSच्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळत होता. आणि आत्ता जी भरती झाली त्याच्यामध्ये शेकडोच्या संख्येनं मुलांना त्याचं नुकसान सोसावं लागलं. माझ्याकडे 40-50 मुलं आली, अक्षरशः अश्रू ढाळत होती. आमचं हक्काचं होतं, आम्ही या आरक्षणामध्ये गेलो असतो, पण या SCBC या आरक्षणामुळे आम्हाला EWS मिळत नाही. आणि एका विशिष्ट धर्माचे विशिष्ट समुदायाच्या लोकांनी त्या EWS आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर लाभ त्या ठिकाणी त्यांना मिळाला, आम्ही मुकलो. आणि आत्ता मराठा समाज जागा झाला, रे आमचं EWSचं आरक्षण हक्काचं होतं. हा विषय कधी तडीस लागेल, संविधानिक काय होईल माहीत नाही, आमचा हक्काचा आहे ते घालवते कशाला. त्यामुळे आता EWSची मागणी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. जे माझ्या या भगिनीचं आंदोलन सुरू आहे, ती भगिनी एकटी नाही आहे. तो EWS आरक्षण हवं आहे, तो आवाज माझ्या त्या बहिणीच्या मुखातनं त्या ठिकाणी आंदोलनातनं बाहेर येतो आहे. आणि मी आज आपल्या IBN लोकमतच्या माध्यमातून, न्यूज 18च्या माध्यमातून सांगतो की उद्यापासून महाराष्ट्रामध्ये EWS आरक्षण आम्हाला द्या, अशा प्रकारची एक जबरदस्त चळवळ उभी राहत असल्याचं चित्र मला दिसतंय. म्हणजे या आरक्षण या विषयावर एक मोठा ट्विस्ट उद्यापासून या महाराष्ट्राच्या भूमीत दिसेल असं एकंदरीत नाही, कारण हातचं सोडून पळतात, जे आमचं मिळतंय पर अरे आम्हाला जे मिळाले त्याचा लाभ घेऊ दे ना. जे मिळणारच नाही त्याच्यावर तिकडं वादंग निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी जर भाजणार असू तर ते मराठा समाजाला मान्य नाही. आमची का आग होते की तुम्ही नौटंकीने भंपकपणा करू नका. मराठा समाज तुमची खाजगी मालमत्ता नाही. मराठा समाजानं तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली नाही आहे. याला पाडतो, त्याला बघून घेतो, त्याला त्याचा कार्यक्रम करतो. अरे काय बोलतोय आपण? कुठला अहंकार आला एवढा? कशासाठी अहंकार? सगळे मराठा समाजाचे लोक काय दुधखुळी आहेत का? त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, आता मला माझा प्रश्न आहे, साधा प्रश्न आपल्या माध्यमातून जरांगेनं आहे, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. बोला. OBCतनं तुम्ही आरक्षण मागताय, ते आम्ही देत नाही म्हणून तुम्ही काय बोलतात, हे सरकार पलटवणार. मान्य. आता आमचंच पलटवणार, मग आणणार कोणाचं? हो, पण त्यांनी सुद्धा जरांगेच्या काय नाही, पण ज्यांचं दुसरं कोणी आलं तर त्यांनी सुद्धा तर या आरक्षणाला आम्ही देणार असं. हेच प्रशांत मी सांगतोय. ते काय 288 लढवत नाहीत. मुळात ते लढवतील की नाही याच्यावरच मला शंका आहे. कारण निवडणुका लढवायला एक धाडस लागतं, पाडायला काय फार धाडस लागत नाही. ते इकडून तिकडून असे करता येतं. माझा सिंपल प्रश्न आहे, आम्हाला पाडणार म्हणजे निवडून कोणाला आणणार? महाविकास आघाडीला. बरोबर आहे. सिंपल प्रश्न आहे. महाविकास आघाडीला तुम्ही निवडूनही आणा, मराठा समाजाला OBCतनं आरक्षण देणार. एकदा महाविकास आघाडीच्या त्या नेत्यांची स्टेटमेंट घ्या, शरद पवार साहेबांची स्टेटमेंट घ्या, उद्धवजी ठाकरेंची घ्या आणि नाना पटोलेंची घ्या, की उद्या आमचं सरकार आल्यानंतर आमचा जो अजेंडा असेल त्याच्यावर OBCतनं मराठा समाजाला आरक्षण देऊ. एवढे एक वाक्य बोलू दे ना, जा तुम्ही त्यांना निवडून आणा. खरंय प्रवीणजी तुमचं म्हणतं की या सगळ्या विषयामध्ये एक गोष्टच निश्चित होणार स्पष्टता होणं नाही, बोलत आवश्यक. राहायचं. हे विषय आपण सतत बोलत राहणार आहोत आपल्याशी. पण एक अखेरचा प्रश्न आपल्याला विचारतोय, एक आरे मधला 3 एकरचा म्हणजे की प्राईम स्पॉट भूखंड आपल्याला दिला, हा भूखंड आपल्याला दिला का कोणत्या संस्थेला दिला? नेमकं त्या ठिकाणी तुमचं खाजगी संकुल तुम्ही उभं करताय का खरोखर लोकांसाठी उपयुक्त आपण काही करणार आहात का राजकीय वजन वापरून आपण हे सगळं केलं? थोडक्यात जाणून घ्यायचंय, पण या प्रश्नाचं उत्तर आवश्यक आहे. मला वाटतं मी आलो की मुंबई बँक आणि अशा गोष्टी आल्याशिवाय काही संपत नसतं. आरेचा भूखंड घेतलेला नाही आहे. ती प्रक्रिया चालू असताना त्याला टेक्निकल खूप अडचणी होत्या, म्हणून आपण प्रतीक्षानगर म्हाडाचा जो भूखंड आहे
तो त्या ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेला सहकार प्रशिक्षण केंद्रासाठी दिलेला आहे. प्रशांत, राज्यामध्ये सहकार मोठ्या प्रमाणावर आहे. मुंबईत कुठल्याही प्रकारचं सहकाराचं ट्रेनिंग सेंटर नाही. आपल्याला कल्पना नाही, मुंबईमध्ये 1.5-2 लाख सहकारी संस्था आहेत. हाऊसिंग सोसायट्या 50,000च्या आसपास आहेत, ज्यांना त्यांचं मॅनेजमेंट असेल. पतपेढ्या 5,000च्या आसपास आहेत. अर्बन बँका 150-200 आहेत. या सगळ्यांना ट्रेनिंगची आवश्यकता. आणि मग यशदाच्या धर्तीवर, जी यशदा पुण्यात आहे, ते ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा आमचा मानस आहे. मोठा प्रकल्प आहे. आणि त्याच्यासाठी ही जागा आम्हाला नाही दिलेली. पहिलं 24 कोटी भरांनी जागा घ्या होते, परंतु देवेंद्रजी असे व्यक्ती आहे की ते कुठेच नियमबाह्य कुठलीच गोष्ट करत नाहीत. त्यांना बोललं असं नाही, मग त्यांना लीज, तुमची पॉलिसी आहे ते लीज धोरणानुसार द्या. आणि मग आम्हाला 30 वर्षाच्या लीजवर दिलं आहे. आणि त्या बदल्यात आम्ही 20,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम जे 50 कोटीच्या वर आहे, म्हणजे मूळ रकमेच्या दुप्पट त्या ठिकाणी द्यायचं आहे. कुठेही नियमभंग नाही. पण आता आमचे मित्र खूप आहेत. इथं काय असतं माहिती आहे का, की आता खरी गोष्ट आहे की हे याच्यात तर दुमत नाहीच की प्रेम करणाऱ्यांची संख्या अनेक खूप आहे आमचं. पण या सगळ्या विषयामध्ये 3च गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. की एक म्हणजे की प्रवीण दरेकर यांच्याशी बोलताना लक्षात हेच येतंय की जात धर्म पंथ परंपरा याच्या पलीकडे असलेला जर का कोणता प्रदेश असेल तर तो आपला महाराष्ट्र. संतांची भूमी असलेला प्रदेश कोणता तर आपला महाराष्ट्र. ज्या ठिकाणी लाल बाल पाल म्हणून आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व चळवळ सुरू झाली, त्यातले लाल बाल यातले बाल जे आहेत बाळकृष्ण अर्थातच टिळक हे सुद्धा महाराष्ट्र, की ज्यांनी गणेशोत्सव ही सुद्धा परंपरा सुरू केली. अर्थात प्रत्येकाला अपेक्षा, आणखीन प्रत्येकाच्या मनातली भावना हीच आहे की हे गणराया, तुला साकडं घालत असताना की हे विघ्न कोणतेही असू दे, हे सगळे विघ्न तू दूर कर. या ठिकाणी कोणीही कोणत्या जाती धर्म पंथ परंपरेचा नसतो. आज याच गणरायाच्या निमित्तानं व्यक्त केलेली भावना ही प्रत्येकाने, मग ती कोणतीही असो, प्रत्येकाला ती सुखानु संपतू हाच असला पाहिजे. हाच प्रत्येकाचा मत आहे, आणखीन विश्वास सुद्धा. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वेगवेगळे मान्यवर येत आहे. आणखीन त्या सगळ्यांशी संवाद साधताना आमचा सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे की संस्कृतीने जपलेला हा महाराष्ट्र, एकमेकांना बांधून ठेवलेला हा महाराष्ट्र, राजकारण आणि राजकारणी यांच्यामध्ये भरडला जाऊ नये, तर प्रत्येक सर्वसामान्याला खरा दिलासा देणारा महाराष्ट्र म्हणूनच त्याची ही ओळख चिरकाल टिकली पाहिजे, राहिली पाहिजे. मी प्रशांत बाग आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर मी प्रशांत बाग न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. आपल्यालाच माहिती आहे की 64 कलाचा अधिपती श्री गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक आबालवृद्धांपासून प्रत्येकजण उत्सुक असतो की गणराया केव्हा येणार, बाप्पा कधी येणार. या बाप्पाची आराधना